लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। 13 कोटींच्या रस्त्याला पडले भगदाड, ग्रामस्थांचा जीव धोक्यात। रस्त्याला पडलेले भगदाड मतदानालाही पडू शकते। डॉक्टर गणेश ढवळे। बातमी बीड येथून। पालवण ते लिंबा गणेश हा तब्बल 13 कोटी रुपयांचा खर्च करून बांधण्यात आलेला रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा ठरत आहे। नळकांड्या पुलातील नळकांड्या फुटल्याने रस्त्यावर मोठे भगदाड पडले असून रात्री अपरात्री या भगदाडामुळे ग्रामस्थांचे जीव धोक्यात येत आहेत। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार कंत्राटदाराचे खडी आणि वाळू वाहून नेणारे टिप्पर सतत या मार्गावरून जात असल्याने रस्ता गेल्या 2 ते 3 वर्षांपासून खचलेल्या अवस्थेत आहे। विविध वृत्तपत्रांमधून या संदर्भात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतरही संबंधित कंत्राटदाराचे राजकीय संबंध असल्याने प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे। या सर्व घडामोडींवर टीका करताना डॉक्टर गणेश ढवळे यांनी म्हटले की रस्त्याला पडलेले भगदाड येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदानालाही पडू शकते, याची राजकीय नेत्यांनी नोंद घ्यावी। खडीच्या याच रस्त्यावरून जात असल्यामुळे ही नळी जी आहे सध्या ही नळी फुटली। या ठिकाणी गेल्या वर्षभरापासून ही नळी फुटलेली, याविषयी प्रसारमाध्यमांनी बातम्या दिलेल्या आहेत, मात्र काही दुरुस्त करण्यात आलेली नाही आतापर्यंत। एकंदरीतच हा जो खड्डा आहे तो रात्री अपरात्री जीव घेणं ठरू शकतो, मात्र कंत्राटदाराला प्रशासकीय अधिकाऱ्यांना याचं कुठलंही सोयरे सुचत आपल्याला दिसत नाही। पाठीमागे दिसतंय तुम्हाला की टिप्पर येत नाही, टिप्परमुळे रस्ते खराब झाले। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी बाबासाहेब मनेरे, बीड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.